TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सोशल मीडियावर फिरणाऱ्या त्या व्हायरल मजकुराचं थेट आणि रोखठोक विश्लेषण करतो आहोत, ज्यात सांगितलं जातं की भारतात 4582 आमदार आणि 776 खासदार यांच्या पगार भत्ते, निवास, प्रवास, उपचार, परदेश दौरे आणि सुरक्षेवर दरवर्षी 10 अब्ज म्हणजे मिळून किमान 50 ते 100 अब्ज रुपयांपर्यंत खर्च होतो आणि हा सगळा पैसा शेवटी सामान्य करदात्याच्या खिशातून जातो। त्याच मजकुरात संसद कॅन्टीन मधील अतिशय स्वस्त दरांची उदाहरणं देऊन विचारलं जातं की ज्या देशात नेते रुपयात जेवतात, आयकराशिवाय लाखो कमावतात आणि आयुष्यभर पेन्शन घेतात, त्या देशात सामान्य माणसाने सिलेंडर, रेशन, गहू, डाळ यासाठी का झगडावं? म्हणूनच प्रस्ताव मांडला जातो की सर्व योजना बंद करून दर 10 किलोमीटरवर संसदेसारखी कॅन्टीन उघडली तर 29 रुपयात पोटभर जेवण मिळेल। 80% लोकांचा घर चालवण्याचा संघर्ष संपेल। सिलेंडर आणण्याची गरज राहणार नाही, रेशनची गरज राहणार नाही, घरात ताणतणाव कमी होईल, पत्नीही आनंदी राहील आणि मग खरंच सबका साथ सबका विकास म्हणता येईल। त्यातच असंही म्हटलं जातं की याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सरकारला 1 किलो गहूही मोफत द्यावा लागणार नाही। पुढे निवडणूक प्रचारावर बंदी आणि नेत्यांच्या पगार भत्त्यांवर बंदी अशा मागण्या येतात, कारण लोकांच्या मनात प्रश्न हा आकड्यांचा नाही तर न्यायाचा आहे। लोकांच्या पैशांवर चालणारी ही व्यवस्था नेमकी लोकांसाठी आहे की लोकांच्या पैशांवर काही मोजक्यांसाठी? आणि ज्याला दिवसाला 30 ते 32 रुपये कमावणारा गरीब नाही असं म्हणायची हिंमत होते, त्याच देशात नेते लाखो कमावून रुपयात जेवतात, ही विसंगतीच या संतापाचं मूळ आहे। मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की हा विषय फक्त भावनेचा नाही तर व्यवस्थेच्या दिशेचा गंभीर प्रश्न आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा, TCN न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मुद्दा प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कारण गप्प बसणं म्हणजे या सगळ्याला मूक संमती देणं आहे।